नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की MSBT डिप्लोमाचं फायनल टाइम टेबल जे आहे ते डिस्प्ले झालेलं आहे. त्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्याच्यावरती क्लिक करून तुमच्यासमोर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल किंवा डायरेक्टली MSBTच्या साईटवरती जायचं आहे. इथे एक्झामिनेशनमध्ये पहिलीच टॅब आहे एक्झाम टाइम टेबल. गो टू वेबसाईटवरती क्लिक करा. तुमच्यासमोर हे जे फायनल टाइम टेबल आहे हे डिस्प्ले होईल. या ठिकाणी तुम्हाला 2 नंबरचा ब्लॉक जो आहे याच्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे. ठीक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे की काही विद्यार्थ्याचं अशा प्रकारचा मेसेज येईल बघा, ॲक्सेस रिस्ट्रिक्टेड म्हणून. मग अशा वेळेस काय करायचं, तुम्ही दुसरा ब्राउझर कोणत्याही ब्राउझरवरती तुम्ही चेक करू शकता. या ठिकाणी तुमचा कोड जो असेल तो कोड टाकायचा आहे. या ठिकाणी सपोज मेकॅनिकल टाकतो मी. सेमिस्टर जे आहे तुमचं सेकंड आणि जी स्कीम आहे डिप्लोमासाठी के स्कीम सिलेक्ट करा आणि फार्मसी असेल तर तुम्ही PH करून त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. पहिला पेपर जो आहे बघा, डेट 28/4/2026ला मॉर्निंगच्या स्लॉटमध्ये तुमचा पहिला पेपर आहे अप्लाइड मॅथमॅटिक्सचा. तर हा अप्लाइड मॅथमॅटिक्स हा जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांचा कॉमनच असतो सर्व ब्रँचसाठी, त्यामुळे हा असायला पाहिजे. ठीक आहे. दुसरा पेपर 2 मेला, तिसरा पेपर 11 मे आणि चौथा पेपर जो आहे तो 14 मेला. ओके. हे असा टाइम टेबल तुमचा आहे. दुसरी ब्रँच जर बघायची असेल तर या ठिकाणी बॅकचं बटन दिलेलं आहे. याच्यावरती परत जा. सपोज CW कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग CSE आपण सिलेक्ट करूया. त्यानंतर इथे सेमिस्टर तुम्ही सेकंड सिलेक्ट करा. फायनल इयरनी तुमचं जे सेमिस्टर असेल ते सिलेक्ट करा आणि मास्टर कोड केच सिलेक्ट करायचा आहे. 2च पेपर आहे तुमचे. पहिला पेपर जो आहे 28 एप्रिलला अप्लाइड मॅथमॅटिक्स आणि दुसरा पेपर जो आहे तो 11 मेला जो प्रोग्रामिंग इन सी. 2च पेपर यांना अवेलेबल आहेत. ठीक आहे. तसेच फार्मसीचे जर मुलं असतील तर त्यांनी या ठिकाणी सब्जेक्ट कोड जो आहे तो PH सिलेक्ट करायचा आहे. PH फार्मसी. या ठिकाणी स्कीम जे आहे हे इयर बघा, फर्स्ट इयर किंवा सेकंड इयर. फर्स्ट इयर असेल तर फर्स्ट इयर सिलेक्ट करा. J किंवा S तुमची जी स्कीम असेल ती सिलेक्ट करा. वरती टाइम टेबल अवेलेबल नाही, त्याच्यामुळे तुम्ही काय करणार, या ठिकाणी सिलेक्ट करताना J स्कीम आहे ना, PH हे फार्मसी, नंतर सेमिस्टर इयर फर्स्ट इयर J स्कीम जनरेट टाइम टेबल केलं. या ठिकाणी तुम्हाला पहिला पेपर जो आहे तो 30 एप्रिलला, नंतर 5 मे, 8 मे, 13 मे, 16 मे असे पेपर या ठिकाणी दिलेले आहेत. तर तुम्ही टाइम टेबल बघून घ्या. अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही प्रिपेअर राहा. आता राहिला प्रश्न हा की ऑनलाईन एक्झाम तुमचा टाइम टेबल जो आहे तो कधी येईल. तर ऑनलाईनचा टाइम टेबल हा तुम्हाला लवकरच डिस्प्ले होईल. आता या ठिकाणी तुम्हाला MSBT कडनं नोटिफिकेशन की या या स्लॉटमध्ये तुमचे ऑनलाईनचे पेपर असतील. तुमचं जे टाइम टेबल आहे हे तुमचं कॉलेज प्रोव्हाइड करतं. कॉलेज सिलेक्ट करतं त्या स्लॉटमध्ये आहे ना. त्याच्यामुळे तुमचा जो ऑनलाईनचा टाइम टेबल आहे हा टाइम टेबल तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती येईल. त्याच्या अगोदर मी तुम्हाला MSBTनं स्लॉट दिल्यानंतर एक व्हिडिओ बनवून सांगेल. त्यानुसार तुम्ही ऑनलाईनचा पेपरची प्रिपेअर करायचा आहे. ठीक आहे. राहिला प्रश्न आणखी प्रॅक्टिकल एक्झाम, तर त्याच्यावरती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया की प्रॅक्टिकल एक्झाम कधीपासून सुरू होणार आहे. ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.